आज आपण आलो आहोत रायगड किल्ल्याला. श्रीमान रायगड. आज रोपवेने जाणार होतो, पण इकडचं जो वातावरण बघून आम्ही म्हणालो आता ट्रेकिंगच करायची. नो रोपवे, ट्रेकिंग करून जाणार आम्ही. आणि स्वर्गात आल्यासारखं वाटतं. तुम्ही बघू शकता, हा बघा मध्ये रस्ता बनलेला आहे आणि त्या पद्धतीने त्या दगडांमधून आपण चालतोय. एक नंबर, यालाच तर स्वर्ग म्हणतात ना. हे बघा, खूप छान खूप छान. एक्साइटमेंट फील झालं मी कधी किल्ल्यावर पोचते, कारण की खूप गोष्टी आहे जी मला एक्सप्लोर करायची आणि जी मला माहीत नाही ती हिस्ट्री मी जाणून घेणार आहे आज. वेळेमध्ये तुम्हाला हा वॉटरफॉल मिळेल. नाही बघायचं, नाही बघायचं. फुल धोका आहेत, फुल धोका. बघितलंस ना तू, हे एका पीस मध्ये नाही बनवत. हे बांगड्या आणतात. आता ही झाली बांगडी, ही मोठी बांगडी. हे असं एक एक सगळ्या बांगड्या आणून एकत्र अटॅच करतात. हे सगळं एकत्र मूव्ह करणं शक्यच नाही. याला तू उचलू पण नाही शकत, चान्सच नाही उचलायला. आता जस्ट 5 सेकंड आधी पूर्ण इथे धोका होता आणि आता बघा हे पूर्ण असं क्लीन झालेलं आहे. हे बघा, आई शपथ, तिकडे बघा. पूर्ण हा, हे बघा, हे बघा, पूर्ण क्लीन होते आणि पुन्हा धोके आलेले. पूर्ण आता हे ढगामध्ये गेले. ही जादू आहे. इथे तुम्ही बघू शकता महाराजांची मोठी मूर्ती आहे. हा जो भाग आहे हा राजदरबार आहे. इथे महाराजांचा आऊसाहेब, हिंदवी स्वराज्याच्या सिंहासनाची आम्ही पहिली पाय चढतो हे आमचे तानाची माणूस की आधी लगीन त्या कोंडाण्याचं आणि मग माझ्या रायबाचं असं म्हणणार मला ताना दिसत नाही. आऊसाहेब दुसरी पाय चढतो हे आमचे बाजी प्रभू देशपांडे, मुरारबाजी, बाजी अशा असंख्य वीरांच्या आठवणी घेत शिवराय सिंहासनाधीश्वर झाले. नागाभट्ट आणि खाली जाऊ द्या मला. गडकरी म्हटले नाही या दुसऱ्या शिवरायांची आम्हाला. बाळाची आठवे झाली माई माऊली वेळी आणि गणा उतरून खबर जाऊनी बाळाला आतुरने हे धाडस पाहुणे 12 स्तंभित झाले आणि गिरात साडी चोळी तेवढी प्रेमी झाली. गड्यावरतीचा बुरुज बांधलेला साक्ष आईच्या प्रेमाचा आणि कथा अजून ऐकू येते तेथीलच्या हिरकणी दुधाची. कथा अजून ऐकू येते तेथीलच्या हिरकणी दुधाची. मुद्रा शिवरायांच्या राजपुरी सम्राटांच्या राजमुद्रेवरती लिहिलं होतं. प्रतीक चंद्र वले केवळ दिली श्रीमंतिता शहा शनो शिवशाही मुद्रा भद्राई राजते. याचा अर्थ असा होतो की शहाजींचा सुपुत्र छत्रपती शिवाजी महाराजांचं वाढता हिंदवी स्वराज्य त्या तारेकरे बलवाने वाढलं पाहिजे. त्या स्त्रीची क्षमता टणसा म्हटलं गेलेलं आहे. बघा समोर शिवरायांनी पालखी प्रकार एकच आहे, पण नाव दोन का. तर मेना बंद असायचा, पालखी उघडी असायची. मेना लहान असायचा, पालखी मोठी असायची. आणि मेना हा स्त्रियांसाठी आणि पालखी ही पुरुषांसाठी. म्हणजे सांगायचं तात्पर्य की राजवंशातील स्त्रिया मेन्यातून बसून या दरवाजातून येत जात असत, म्हणून हा मेना दरवाजा. हे जगदीश्वराचं मंदिर आहे आणि इथे पुढे या साईडला समाधी आहे. आता आमचं दोन्ही दर्शन झालेलं आहे. आता आम्ही चाललो रिटर्न. छत्रपती शिवाजी महाराज की नमस्कार मित्रांनो, आपण आता चाललेलो आहे रायगडला. आणि गाईज तुम्ही व्ह्यू बघू शकता इकडचा. वाव, एकदम वाव वाला फील आहे. गाईज आपण पायथ्याशी पोहोचलेलो आहोत. आपण आता पायथ्याशी पोचलेलो आहोत. ट्रेकिंगचा आज आम्ही करणार नाही आहोत. ट्रेकिंगचा एक्सपिरियन्स याच्या आधी घेतलेला आहे. आज आम्ही रोपवेचा एक्सपिरियन्स आम्हाला घ्यायचा आहे. आज रोपवेने जाणार, पण म्हटलं पायथ्याशी एकदा व्हिजिट करून बाहेर पडून मग आपण रोपवेने जाऊ. एकदा टर्न मार ना.
नमस्ते. आपल्या या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आणि आज आपण आलो आहोत रायगड किल्ल्याला. श्रीमान रायगड. आज खरं तर आम्ही आज रोपवेने जाणार होतो, पण इकडचं जो वातावरण बघून आम्ही म्हणालो आता ट्रेकिंगच करायची. नो रोपवे, ट्रेकिंग करून जाणार आम्ही. आणि मला बरं नाही वाटत आहे, पण मी ठरवलं आता पायी जायचं. तर पुढचे व्ह्यू तुम्हाला दाखवू. तुर्तास बाय. बाय. गाईस, नवऱ्याने मला घेऊन आलेला आहे रायगड दाखवण्यासाठी. आपण जवळपास 20% चढलोय, 80% बाकी आहे. 80% ट्रेक बाकी आहे, प्लस एक्सप्लोरेशन पण बाकी आहे. एक्सप्लोरेशन काय काय करणार आहे आपण? एक्सप्लोरेशन आपण आहे ना, मागे राणी महल आहे, महाराजांचा दरबार आहे, प्लस तो समोरचा जो वॉचिंग टॉवर आहे, वॉचिंग टॉवर नाही काय बोलतात, शिव मंदिर मध्ये मागे इथं जे मंदिर आहे ते मंदिराचं नाव काय? टकमक टोक आहे. टकमक टोक आहे, ते बघूया. गाईस, मला तर थकायला झालंय, पण हे सर्व निसर्ग बघून माझा थकवा सुद्धा जातोय. आणि पूर्ण फॉगी झालंय. मला खूप बरं वाटतंय. तिथे मागे व्ह्यू बघा, आणि ते बिचारे जे बिझनेस गाईज, वाव वाली फिलिंग बघू शकता तुम्ही. वाव वाली फिलिंग आहे. खूप छान वाटतंय, खूप छान. पूर्ण स्वर्गात आल्यासारखं वाटतंय. फुल तुम्ही बघू शकता. हा बघा, आणि माझा नवरा पूर्ण ढग आणि दुकामध्ये आपण चालत आहोत असं वाटतं. हा, पूर्ण असं आकाशात आल्यासारखं वाटतं मला तर. फुल असं वाटतं फक्त रस्ता आहे आणि रस्त्याजवळ फक्त ढगामध्ये रस्ता बनलेला आहे, आणि त्या पद्धतीने त्या ढगांमधून आपण चालतोय. एक नंबर. यालाच तर स्वर्ग म्हणतात ना. हे बघा, खूप छान, खूप छान. वाव, मला खूप आवडलंय. पहिली जे ट्रॅक आहे गाईज, ती मला खूप अशी म्हणजे एक्साइटमेंट फील झालं. मी कधी किल्ल्यावर पोचते, कारण की खूप गोष्टी आहे जी मला एक्सप्लोर करायची, आणि जी मला माहीत नाही ती हिस्ट्री मी जाणून घेणार आहे आज. बघूयात. प्रसाद आहे, तो खूप वेळ आलेला आहे. माझा नवरासुद्धा आलेला आहे, तर त्यांच्याकडून आपण इन्फो काढायचा प्रयत्न करूयात. तोपर्यंत स्टे टून. आपण बघूयात पुढे अजून काय एक्सप्लोर होतं आहे. तोपर्यंत बाय बाय. हा एक जो आपला नॉर्मल रस्ता आहे तो एक आहे, आणि हा एक आहे जी दुसरी पायवाट आहे. अशा 2 पायवाट आहेत. त्या दोन्ही पायवाट इथे जॉईन होतात, आणि मग इथून वरती ट्रेकिंगला कंटिन्यू होतं आहे. बघा काय ते दृश्य आहे. असंच रस्त्यामध्ये जाता जाता आपल्याला एक छोटासा धबधबा लागलेला आहे.
आता किती % डिस्टन्स आपण कव्हर केलेलं आहे? अंदाजे 70. हां. आता हा राईड मारला नाही डोंगराच्या पलीकडं समोर आपल्याला सगळं हे दिसेल. बुडून जाईल ते सगळे. आपला जो गेट आहे, मेन गेट आहे महाद्वार त्याचं बांधकाम वगैरे ते सगळं इथून दिसलं. ओके माझ्या अंदाजे तरी 20% बाकी आहे आता. ओके. ऑन द वे मध्ये तुम्हाला हा वॉटरफॉल मिळेल. हा व्ह्यू आहे असा आणि तिथून पाणी गळतोय. हा पूर्ण धबधबा आहे आणि आम्हाला त्या टोकाला जायचं आहे. सो आम्ही थांबलो आमच्या मित्रांसाठी आणि हा व्ह्यू आहे. हो कांबळे कपल, कसं वाटतंय तुम्हाला येऊन? तुला कसं वाटतंय येऊन? तुम्हाला कसं वाटतंय? हां, तुम्हाला कसं वाटतंय गाईस? छान छान छान, मजा आली ना पण चालून. एक नंबर. रोपवेने मिस केला असतं ना. खरंच मिस केलं असतं आणि आम्ही हे बोललो सुद्धा. चल थोडं थोडं नाही बघायचं, नाही बघायचं. फुल धोका आहे, फुल धोका. हेच तर स्वर्ग आहे, हेच तर स्वर्ग आहे. प्रीती दमलेली आहे. एकटी पण दमलेली आहे. आता तिला लेग मारायची गरज नाही. आपले दोन मित्र तिथे बसलेले आहेत, आराम करतात. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय शिवाजी. छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी, जय शिवाजी. हर हर महादेव, हर हर महादेव. पार्वती पते हर हर गो गो गो. आता आपण महादरवाज्यात आलेलो आहेत आणि इकडनं तुम्ही बघू शकता थोडी गर्दी इथे असे सगळेजण फुटेज घेतात. आपण पण एक फुटेज घेऊया. मी तुमचा मित्र आहे. इथे ओरडायला हा महादरवाजा आहे. तर तुम्ही बघू शकता हा ॲक्च्युली असा टर्निंगमध्ये हा महादरवाजा बांधलेला आहे आणि याचं कारण असं आहे की हत्ती किंवा घोडे घेऊन हा दरवाजा तोडू नये, कारण की टर्निंगला तेवढा फोर्स नाही मिळत. त्यासाठी हा टर्निंगमध्ये हा दरवाजा बांधलेला आहे. कारण की स्ट्रेट असेल तर तो फोर्समध्ये दरवाजा तोडू शकतात, खोलू शकतात. विचार करू शकता किती एक
ड्रोन कॅमेरा तो अलाउड नाही इकडे. सो गाईज तुम्ही पण ड्रोन कॅमेरा घेऊन येत असाल तर आणू नका, इथे अलाउड नाही आहे. आयुष्यभर गरम आहे. काय नाही, डाएट मध्ये एक भाजी खाल्लेलं नाश्ता मस्त. डाएट मध्ये एक भाजी खाल्लेलं भजी भजी सोबत फिरवा ना. आधी मला बदल. किती झाले अक्षा? हा आमचा खजिनदार आहे. यांची आता पोटपूजा झालेली आहे, सगळ्यांची पोटपूजा झालेली आहे. सगळे आता कंटाळलेले आहेत. हा पण खाऊन खाऊन कंटाळला आहे. हे तोफ आहेत, अजूनही चांगल्या क्वालिटीचे तोफ आहेत. गाडा नाही आहे. बोल. अशा पद्धतीने तोफ बघू शकता तुम्ही. पूर्वीच्या काळी 2 टाईपचे गोळे वापरायचे. एक गोळा दगडाचा, ज्याने एखाद्या वॉलला मारले की आजूबाजूची माणसं मारायची किंवा इंजुरीज व्हायच्या, आणि दुसरा गोळा पोलादाचा म्हणजे लोखंडाचा, जो भिंत फोडण्यासाठी अशा पद्धतीने वापरायला जायचा. अशा पद्धतीने आता या तर तोफ याचं जतन आणि संवर्धन करण्याची गरज आहे. आता उचलून असं 2 चाकांमध्ये ठेवलं तर हे एकदम फंक्शनल होईल. आणि हे जर बघितलंस ना तू, हे एका पीसमध्ये नाही बनवत. हे बांगड्या आणतात. आता ही एक झाली बांगडी, ही मोठी बांगडी, हे असं एक सगळ्या बांगड्या आणून एकत्र अटॅच करतात. हे सगळं एकत्र मूव्ह करणं शक्यच नाही. याला तू उचलू पण नाही शकत, चान्सच नाही उचलायला. आता बोल, कसं वाटतंय? फेस वरून बघा म्हणजे. थकलेली आहे. मी आता काय नाही बोलू शकत, थांब जरा. तू काय बोलतेस? एवढंच नाही की काय बोलतात त्याला. आता महादाव्याच्या पुढे आलो आहेत आम्ही. तिथे थोडा नाश्ता केलेला, आणि नाश्ता केल्यानंतर कोणाचे पाय हलत नाही. पाय नाही हलत, सगळे दमल्यासारखं वाटतं. थांबलं नाही पाहिजे. तुम्ही पण ट्रेकिंग केलं तर थांबू नका, कंटिन्यू चालू ठेवा. बॉडी गरम असते ना, तर गरम बॉडीमध्ये तुम्ही फटाफट ट्रेक कम्प्लीट करता. बॉडी थंड झाली की मग दम लागतो. सो ही ट्रिक लक्षात ठेवा. गाईज इथे हत्ती तलाव आहे हा, तुम्ही बघू शकता. आणि हा पूर्ण फॉगी झाला आहे. थोडं मोठ्याने बोल. शिरकाई देवीचं मंदिर होतं तिकडे. शिरकाई देवीचं मंदिर वरती आलं तर इथे मग आपलं बाजारपेठ आहे. तर बाजारपेठच्या जस्ट उपरी साईडला महाराजांची मूर्ती आहे. आपण हे सगळं एक्सप्लोर करणार आहोत. ही बाजारपेठ, आणि बाजारपेठमध्ये जे जुन्या काळी जे दुकान असेल ते या पद्धतीचं हे बांधकाम आहे. तुम्ही बघू शकता. आता जस्ट 5 सेकंड आधी पूर्ण इथे धुका होता, आणि आता बघा हे पूर्ण असं क्लीन झालेलं आहे. हे बघ, आई शपथ, तिकडे बघ. हे बघा पूर्ण. हा हे बघा
पूर्ण क्लीन होते आणि पुन्हा धुके आलेले पुन्हा आता हे ढगामध्ये गेले ही जादू आहे. पोचलो आहोत फायनली आम्ही महाराजांना भेटायला. तुम्ही बघू शकता इकडचा व्ह्यू आणि महाराजांची मस्त अशी मूर्ती. किती छान व्ह्यू आहे. गर्दी बघू शकता किती गर्दी झाली इथे. आता या स्मृतीनंतर पुढे आता आपण राजदरबाराकडे जाणार आहोत. राजदरबाराकडे जाण्याचा हा व्ह्यू इथे आहे. आता आपण कुठे पोहोचलो आहोत? आता आपण राजदरबाराजवळ पोहोचलेलो आहोत. दिस इज कॉल्ड नगरखाना. ओके. अच्छा आपण इथे पोहोचलो आहोत आणि मस्त असं महाराजांची मूर्ती आहे बघा. आपण जवळ जाऊन बघूयात किती क्लिअर येतं. इथे तुम्ही बघू शकता महाराजांची मोठी मूर्ती आहे. हा जो भाग आहे हा राजदरबार आहे. महाराजांचा दरबार आहे. मावळ्या ठेवतात की त्यांच्या जीवावर आम्ही हिंदवी स्वराज्य केलंय. ज्या मावळ्यांनी आपल्या स्वराज्यासाठी गेले प्राणाची होती हक्काचे प्राण केल्याशी मावळे सरदार या आनंदाच्या सोहळ्यात रायगडाच्या राजसभेत दिसतो. राजाने राष्ट्रमाता राजमाता जेव्हा पाहिलं असे म्हणतात, आऊसाहेब हिंदवी स्वराज्याच्या सिंहासनाची आम्ही पहिली पाय चढतो हे आमचे तानाची माणूस की आधी लगीन त्या कोंडाण्याचं आणि मग माझ्या रायबाचं असं म्हणणार मला ताना दिसत नाही. आऊसाहेब दुसरी पाय चढतो हे आमचे बाजी प्रभू देशपांडे मुरारबाजी बाजी अशा संत वीरांच्या आठवणी घेत शिवराय सिंहासनाधीश्वर झाले. नागाभट्ट आणि वाळभट्ट पुढे आले. महाराजांच्या हातात विष्णू विष्णू हा जगाचा पालक राजे हिंदवी स्वराज्याचे सह्याद्रीच्या किल्ल्यातून भेटचे सलमे होते. रायगडाच्या नगारखान्यावर नगारे चौघडे दुधांबे लढे वाजू लागतात. रायगडाचा मुख्य दरवाजा महादरवाजावर 21 तोफेची सलमे होते आणि रायगडाच्या राजसभेत घोषणा होतात. बाबू आपल्याला जे बोलायचंय समोर बघा. हे महाराज गणपती गजपती अश्वपती प्रजापती सुवरत्न श्रीपती अष्टवदन चारुत अष्टप्रधान वेष्टित ते अलंकार मंडित शस्त्रास शस्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलवतौस सिंहासनाधीश्वर भोसले कुलदीपक श्रीमंत श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. हर हर. 1600 हा किल्ला फुटला जवळपास 1700च्या एंड पर्यंत सगळे म्हणजे जाळलं लुटलं सगळं झालं ते. मग नंतर म्हणजे इथे कोण आलंच नाही कोणच नाही आलं. 60 म्हणजे जवळपास 100 वर्षाच्या आसपास कोण नाही आलं. त्यामुळे इथे सगळं जंगल झालं. ते कोणतरी साहित्यिक आहे रे त्यांचं नाव मला लक्षात नाही. ते त्यांनी सगळ्यात पहिलं खोज हे केलेलं. बाबासाहेब ना बाबासाहेब कोण पुरंदर आहे ना बरोबर. बाबासाहेब पुरंदरांनी म्हणजे त्यांनी असं मोहीम काढली की आपण रायगडला एक्सप्लोर करू जाऊ. मग त्यांनी 1925च्या आसपास त्यांनी येऊन रायगड बघितला. मग ते सगळं नव्हतं. मग त्यांनी जे त्यांचे हे आहेत ना महाराजांचे जे हे म्हणजे जे आता सध्याला वंश आहे ना त्यांना कळवलं इथे अशी परिस्थिती असं असं. मग त्यांनी तिथे ही मूर्ती बसवली. तोपर्यंत इथं काय नव्हतं सगळं इथं कोणी यायचंच नाही 1925च्या आधी. आणि जेव्हा फुटलं त्यानंतर आले तरी पण हे कव्हर नव्हतं मोकळंच असेल पण या भिंती वगैरे जवळपास अजून उंच झालं.
हे सगळं फुटलं पण मग बेडरूम वगैरे कसे असेल? आपण जो ते राज्य तिकडे मागे ते राणी वसाहत तिकडे. कथा अजूनही ऐकू येते येथे त्या हिरकणी बुरुजाची. बसले होते ग्रामतळाशी बाळसुरिया नावाचे, अंतराळात होते गरीब कुटुंब, गरीब धनगर गवळ्याचे. आई बायको ताना मुलगा, कुटुंब होते छोटेसे आणि शोभत होते हिरा नावाच्या गडपदार दरबारीचे. साज सकाळी हिरा येत असे दूध घेऊन गडावरी, चालत होती उपजीविका त्या लेकीच्या धंद्यावर. एके दिवशी हिरा क्षणभर विसरली, गाणी म्हणली आलं कधीच सांज वेळा टळू नये. सूर्यदेव मावळतो होती गडाची दरवाजी, हिरा मनात व्याली घरी ताण बाळ माझी. आज सोडून करी विनावणी गडकरी खाली जाऊ द्या मला, पण गडकरी म्हटले नाही या दुसऱ्या शिवरायांची अम्माला. बाळाची आठवे झाली माई मामली पेढी आणि कडा उतरून खबर जवळी बाळाला आतुरने धाडस पाहुणे 12 स्थपित झाले आणि हिरात साडी चोळी तेवढी पुढे घेतली. गड्यावरतीचा बुरुज बांधलेला साक्ष आईच्या प्रेमाचा आणि कथा अजूनही ऐकू येते तेथील त्या हिरकणी बुरुजाची. कथा अजूनही ऐकू येते तेथील त्या हिरकणी बुरुजाची. म्हणजे 350 वर्षापूर्वी लाल छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. हर हर बांधिलेला नाव दिले हिरकणी बुरुज त्याला, नाव दिले हिरकणी बुरुज त्याला. त्या कडेला तासला गेला, बुरुज बांधला गेला. ज्या राजाच्या दरबारामध्ये कधीच ती रडली नाहीये, ज्या दरबारामध्ये कधीच ती नाचली नाहीये, ज्या दरबारामध्ये आई बहिणीचा दर्जा दिला होता, तो रायगड किल्ल्यावरती एक दरबार होऊन गेला छत्रपती शिवाजी महाराजांचा. रायगड किल्ल्यावरती दरबार होऊन गेला म्हटलं गेलेलं आहे बघा. समोर आपण एक नाव आहे तमसा करन्सी होल्ड कॉइन मुद्रा. शिवरायांच्या राजमुद्रेच्या राजमुद्रेवरती लिहिलं होतं प्रतीक चंद्र वले केवळ दिविश निबंधिता शहा शुनो शिवशाही मुद्रा भद्राई राजेते. याचा अर्थ असा होतो की शहाजींचा सुपुत्र छत्रपती शिवाजी महाराजांचं वाढता हिंदवी स्वराज्य त्या तारेकरे बलवाने वाढलं पाहिजे. त्या स्त्रीची क्षमता टणसा म्हटलं गेलेलं आहे बघा. समोर शिवरायांची बाजू 5 मजली होती, 5व्या मजल्यावर जायचे. रायगडाचं वातावरण किती असेल तर स्वराज्याच्या राजधानीवरून या दुर्गेश्वर रायगड किल्ल्यावरून शिवराय देखील 8 किल्ले दर्शन घेत होते. सोनगड, मानगड, लिंगारा, तोरणा, राजगड, शिवतरगड, प्रतापगड आणि मकरंदगड. शिवरायांना 8 आकडे लक्की होता. महाराजांच्या राण्या 8, महाराजांचे मंत्री 8, महाराजातून 8 किल्ले बघायचे. महाराजांची राजमुद्रा अष्टकोणी आणि महाराजांची संचय गॅलरी सुद्धा करतो म्हणून बाहेरच्या खेड्यापाड्यात जायचे, गडकीला जायचे, गुप्त चर्चा करायची आणि बाल्यकात पुढे सांगत फिरत नसायचे का हो, कारण की भिंतीला कान असतात. या कानाची बातमी या कानाला, या कानाची बातमी या कानाच्या गावाकडे. म्हणून त्याच आतमध्ये गेल्यानंतर एक छोटीशी रूम आहे, त्या रूमचं नाव आहे गुप्त कलवत करा. त्याचा आजही काढून बोललेला आवाज येत नाहीये. आता कोणी जास्त कोणी जात नाहीये. इथे आतमध्ये अंडरग्राउंड रूम आहे. सो आपण जाऊयात, चला बघूयात, एक्सप्लोर करूयात ही वाली पण जागा. चला. हा पूर्ण राजवाडा आहे आणि ह्या राजवाड्यामध्ये इथे ही महाराजांची रूम होती. आता पूर्ण धुक्यामुळे दिसत नाही, पण ही महाराजांची रूम होती आणि हा पूर्ण असा हा राजवाडा आहे. आणि इथून पलीकडे जाणार ना तर तिकडे काही सगळ्यांना वाटेल हा धान्य कोठार आहे, पण हा धान्य कोठार नसून इथे काही त्यांना डांबायचे. हे बघा, हा कैद्यांना डांबण्यासाठी हे बनवलेलं आहे. इथे कैद्यांना ठेवायचे आणि मग त्याचा टकमक टोकाकडे नेऊन त्यांचं कडेलोट करायचे. विटांच्या भिंती घेऊन कल्पना करायची आहे की त्या काळातलं बांधकाम कशा तऱ्हेचं असेल आणि किती मजबूत असेल. आताचा आपण सगळे ज्या दरवाजातून मध्ये आलात ना, हा मेना दरवाजा, मेना, त्या काळात मेना आणि पालखी असा प्रकार चालायचा. पालखी माहिती आहे ना, पालखी माहिती आहे ना सगळ्यांना. मग मेना, त्या काळात मेना आणि पालखी असा प्रकार चालायचा. मग मेना आणि पालखीत फरक का असायचा माहितीये? मेना आणि पालखी प्रकार एकच आहे ताई? नाही,
मेना आणि पालखी प्रकार एकच आहे, पण नाव दोन का तर मेना बंद असायचा, पालखी उघडी असायची. मेना लहान असायचा, पालखी मोठी असायची. आणि मेना हा स्त्रियांसाठी आणि पालखी ही पुरुषांसाठी. म्हणजे सांगायचं तात्पर्य की राजवंशातील स्त्रिया मेन्यातून बसून या दरवाजातून येत जात असत, म्हणून हा मेना दरवाजा. आता ज्या काकांनी ज्या प्रमाणे सांगितलं मेना दरवाजा, तो हा मेना दरवाजा. इथून मेना दरवाजातून तुम्ही आतमध्ये आलात ना की मग हा पूर्ण असे राणी महाल आहे. इथे राण्या राहायच्या. हा राणी महाल. जर का इथे रायगडावरती अशी सहा दालन नाहीत ना, मग आपल्या राजांना राण्या किती होत्या? बरोबर बोलला. राजांना 8 राण्या होत्या. सई, स्वैरा, सपना, सत्वार, काशीबाई, मुळाबाई, गुणवंताची. या 8 राण्या त्या काळातल्या सरदार. निंबाळकर, विचारे, मोहिते, इंगळे, गायकवाड, जाधव, पालकर हे सरदार त्या काळातली सरदारकी करायची. कोणी अहमदनगरच्या निजामशाच्या दरबार सरदारकी करायचं, कोणी विजापूरचा. त्याच्या मुलीशी लग्न केल्यामुळे तो सरदारून आपल्याला मिळेल. आणि तसं झालं नाही तर तो कमीत कमी आपल्या विरोधात तरी जाणार नाही ना. म्हणून महाराजांनी 8 राणी केल्या. महाराजांनी 8 राणी केल्या. हे आपल्या राजांचं त्या काळातलं राजकारण बरोबर नव्हतं. पण मी तर आमच्या घरावर 6 दालनं अशी सेम तसे म्हणजे 6 दालनं म्हणजे 6 राण्या अशा त्यांचे रूम असायचे असे वेगवेगळे. आणि हे आतून सुद्धा कनेक्टेड आहे आणि त्यांचा दरवाजा असा बाहेरून सुद्धा आहे. असे टोटल असे कनेक्टेड. झूम करून दाखवतो. हे असे कनेक्टेड आहेत. हा मेणा दरवाजा. आणि ह्या मेणा दरवाजाच्या इकडनं आता आपण ह्या दुसऱ्या वेने आपण आता या टकमक टोकाच्या साईडला जाणार आहोत. ते रोपवेचा रस्ता पण आहे. आपण जाऊया. काय परशा काय हरवला? परशाची पॉवर बँक हरवलेली आहे मित्रांनो. तर तुम्ही जरा 5-5 रुपये पाठवा. आपण त्याला निधी जमा करून देऊ. 1500 जमा करायचे तर तुम्ही 5-5 10,000 रुपये पाठवले तरी चालेल. ऍक्टिंग करू शकतो. लायझॉल. ओए लायझॉल. हे लायझॉल रे. इधर देखना रे. आज साफ सफाई का काम नहीं है क्या रे? बेस्ट है. सो रोपवेचं जे एंट्री फेज आहे ना इथे आहे. सो आता आम्ही राणी महाल करून आलेलो आहे आणि इकडनं आता ह्या रस्त्याने आपण पुढे जाणार आहोत. आणि हा रस्ता आपला जगदीश्वराकडे येणार आहे. ठीक आहे. तर अजूनपर्यंतचा एक्सपिरियन्स खूप चांगला आहे. आम्हाला खूप सारे प्लेसेस पण बघायला मिळाले आणि माहिती पण मिळाली. तुम्ही इथे येत असाल, तुम्ही जर गाईड घेत असाल तर गाईड तर तुम्हाला डेफिनेटली माहिती सांगेल. पैसे जातील पण फ्रीमध्ये पण तुम्हाला तो एक्सपिरियन्स भेटेल. फक्त दुसऱ्यांच्या ग्रुपमध्ये जाऊन फक्त चिपकावं लागेल आणि तुम्हाला भेटेल पण सगळी माहिती भेटेल. इथे मंदिर आहे. आता हा कोणता मंदिर आहे तो आपण एक्सप्लोर करूयात, बघूयात. आय थिंक मला शंकराचं मंदिर वाटतंय. लेट्स सी. गाडेश्वर मंदिर आहे. अच्छा तुषावरती कुंड. महादेव महादेव. हा पूर्ण ही बाजारपेठ एवढी मोठी बाजारपेठ आहे. आणि इथून पुढे आपण आता जगदीश्वराचं मंदिर आणि टकमक टोकाकडे जाणार आहोत. स्टे ट्यून.
इकडची हवा बघू शकता काही. आता आपण जगदीश्वराच्या मंदिराच्या इथे चाललेलो आहे. खूप हवा आहे. प्रीती हाय कर, जे ऑडियन्सला हाय कर. समाधीच्या इथे चाललो. हे जगदीश्वराचं मंदिर आहे आणि इथे पुढे ह्या साईडला समाधी आहे. तर आता दोन्ही दर्शन झालेलं आहे. आता आम्ही चाललो रिटर्न. इथून जर तुम्हाला राजवाड्याला जायचं असेल तर इकडे जायला लागेल आणि रोपवेच्या दिशेने जायचं असेल तर तुम्हाला ह्या रस्त्याने खाली जावं लागेल. आता आम्ही चाललो आहे रोपवेच्या दिशेने. सो गाईज आपला रायगड पूर्ण फिरून झालेला आहे. तर मग आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत बाय बाय. आणि पाऊस खूप येतोय, दाखव. हे बघा पाऊस तर आहे. आता आम्ही रोपवेने जातोय आणि रोपवेला मे बी इथे लाईन असते तिकीट काढल्यानंतर. तर बघूया आता किती लाईन आहे काय आहे ते पण तुम्हाला दाखवू. ही तिकीटची प्राईस आहे. सिंगल तिकीट काढले तर 225 रुपये आहेत आणि रिटर्न काढले तर 325.